हॅलो मित्रांनो, मी आहे विनय सुतार आणि तुम्ही बघताय BRS व्लॉग्स. आज दुसरा दिवस आहे नांदेडमध्ये. ॲक्च्युली काय आहे, नांदेडमध्ये दुसरा दिवस असला तरी आता मी चेकआउट करते हॉटेलमधनं, कारण रात्री मुक्कामाला जायचं आपल्याला माजलगावला. माजलगाव म्हणजे बीड जिल्ह्यात आहे. एकतर माजलगावमध्ये तरी स्टे करेन, नाहीतर मग परभणीत तरी, जिथून जिथे इझी पडेल आणि जिथे जवळ पडेल ते. कारण काय आहे, माझं काम जे आहे ते उद्या माजलगावमध्ये एक काम आहे, तिथून पुढे 50 किलोमीटर पुढे जायचं आहे. मी जरा विचार करतोय कुठं स्टे करावा. चलो, आवरलं माझं इथलं सगळं, बॅगवर पॅक केलं सगळ्या दोन्ही बॅग्स, आणि आता खाली जातो, ब्रेकफास्ट करतो आणि बॅग इथंच ठेवायची. आणि काल आपण गेलेलो, कालची एक विजिट राहिलेली आपली, ती विजिट करायची. दुसरी शेजारी एक कारखाना आहे इथं जवळच आहे, 10-15 किलोमीटर. तो पहिल्यांदा लांबची विजिट करत होतो आणि त्याच्यानंतर मग इथं येऊन बॅग कलेक्ट करायची आणि मग कल्टी. चलो खाली नाश्ता करून येऊयात. मेनू सेम होते, इडली पोळी आणि चटणी. एवढं काय खास ब्रेकफास्ट वाटत नाही. ठीक आहे, फ्रूट्स आहे तिकडं, पोळी घेतो. काल आपल्याला वाचवलेलं घर, पण काल आळस केला छत्र नाही घ्यायचा. आता आज पाऊस पडतोय, आता छत्री कुठं भेटणार. आता आपल्याला जे काल जी कळमनुरी राहिलेली, कळमनुरीला जायचं आहे आणि तिथनं पुढे एक दुसऱ्या एका कारखान्यावर जायचं. ह्याला कॅश काढायची होती. माझं एक कार्ड ॲक्च्युली HDFCच आहे. बरेच ATM बघितले पण काय कुठं भेटलं नाही. शेवटी हिचा जित गेलो. आता कॅश तर काढलं, तर बघू आता किती एक्स्ट्रा चार्जेस येतात. बघा, हा एक कळमनुरी नाका, सॉरी आपला कुठला नाका, हिंगोली नाका. आता बस बघतो कुठले. गाडी तर गेली नाही, गाडी येईल. माझ्या गंमत बघा, देशी दारूची दुकान दिसते बघा. माणसांनी सकाळी यायला सुरुवात केली. किती वाजले फक्त 9:15 झाले तरी माणसाने कार्यक्रमाला सुट्टी नाही. पाऊस वाढत चालला, त्यामुळे म्हटलं छत्री घेऊ. केली दुकान पण दिसले, चल ना छत्री घेऊ. बऱ्याच छत्र्या होईल, फायनल मी केली आपली छोटीशी छत्री. जेणेकरून काय होतं, बॅगेतून बसते आणि जरा बरं पडतं. नाही तर काय होतं, ही मोठी छत्री अवघड होतं जरा बॅगेत बसताना आहे ना. आपलं काय, आपल्याला फिरायला लागतं, पण बॅगेत वगैरे ठेवायला लागतं. तर ही खूप मोठी होती. ही छोटी डायरेक्ट साईड पॉकेट म्हटलं तरी बसून जात. चलो, छत्रीत तर काम झाले, आता गाडीचं काम बघू आणि पटकन कळमनुरीला जाऊ. तेव्हा पाऊस आला, छत्री घेतली की पाऊस वाढला. चलो चलो चलो, पाऊस राहू लय बेकार. आज पावसानं तारंबळ करणार बरं का. आता चकमा झाली. आता अक्षरशः पळत जाऊन बस पकडली. बस थांबलीच नव्हती, पण पुढच्या केला म्हणजे थांबवा. पळत जाऊन बस पकडली. आज लय मजा येणार. आणि आता काय, जिथं आपल्याला जायचं ना तिथं स्टॉपला, शेंबाळा वगैरे स्टॉपला गाडी थांबवत आहे. गाडी पुढे एक 7-8 किलोमीटर पुढे जाते कळमनुरीला. आता काहीतरी जुगाड करायला लागणार आहे, तिथनं माघारी यायला लागणार. तिथनं परत एक 8-10 किलोमीटर मेन फाट्यापासून 8-10 किलोमीटर जायचं. काय आलं, मी आता पोचले कळमनुरीत आणि अर्धवट ड्रायव्हरमुळं 1-2 मिनटं थांबला असता तर माझ्याजवळ तो 1-1.5 तास वाचला असता. काय आलं, कळमनुरीला जेव्हा येतो ना, त्याला एक फाटा लागतो. ठीक आहे, तो बरोबर पुसदला जातो. आता काय, त्या कारखान्यावर जायला काय गाडी मिळत नाही, काय नाही. आता ते इकडं कळमनुरीत आल्यानंतर ते ड्रायव्हर, दुसरं जे कंट्रोलर आहे ते म्हणजे तुम्ही लक्झरीनं जावा, इथं काय डायरेक्ट गाडी मिळत नाही. आता बघू, मी लक्झरीला आलो आहे. हो तर आहे ना, त्या कारखान्यावर जायला पब्लिक ट्रान्सपोर्ट तर अशी शासकीय बस नाही. मग तिथं काय ना, त्या ट्रॅव्हल जातात. तर ट्रॅव्हलचे ते 10 मिनटात तर म्हणले डिझेल टाकायला गेले. पण काय झालं माहिती का, हे जे आता नवीन झालेले जे कारखाने आहेत का नाही, नवीन कारखान्याच्या तिथं कसं आहे की ऑड लोकेशनमध्ये तिथं स्वस्त जागा मिळतात, तिथे कारखाने आहेत. आणि तिथे काय बसेस काय कसलं ट्रान्सपोर्ट नसतं, काय नसतं. म्हणजे प्रायव्हेट गाड्या घेऊन जायचं म्हणलं तरी जवळजवळ 30 किलोमीटरच्या आसपास कुठेच नसतात. त्यामुळे ते रिक्षावाले वगैरे पण येत नाही तेवढ्या लांब. बघू ट्रॅव्हलची वाट बघू आणि जाऊ. लेट झाला पण कारण नसताना जाऊ. ट्रॅव्हल तरी आली आहे ही, पण आता ही जाते का बघू. रब्बाना तेरीपणा बघू, रब्बाना तेरीपणा. त्यांनी आता इथं भाज्या बिज्या सगळ्या घेतात. आता आंबा ओकेमध्ये काढलं का आंबा टाकलाय. झालं, बस दाखवते भरली नाही. हो काय, आता भरेल मग अजून तुम्हाला दाखवतो. गाडी भरली आता, तुला फायनली गाडी भरली. ओके मध्ये फुल झाली. आता मी चाललोय कारखान्यावर. इथं 19 किलोमीटर कारखाना आहे. मग किती वेळात पोहोचते, लवकरात लवकर 12 वाजलेत, म्हणजे 1 तरी वाजणार. अर्धा दिवस इथंच गेलाय.
ओके एकदा पोचलो कारखान्यापाशी. आता थोडंसं स्ट्रगल आहे. आता काही इथनं काय मिळत नाही. 1 किलोमीटरभर कारखान्यात 1-1.5 किलोमीटर असेल चालत जायचं. काल मी आत्ता बघितलं का आत्ता जरी ऊन पडले तरी इथं काल दुपारी एवढा बेकार पाऊस पडलाय. काल आणि परवाशी काल म्हणजे बरं झालं का इकडे नाही आलो. अक्षरशः आहे ना म्हणजे 10-15 पोल असे मला दिसले लाईटचे उकडून खाली पडलेले रानात. झाडं बिडं पडलेली. एका घराचे तर पत्रे उडून गेलेले. तर मला गाडीतला एक जण सांगत होता मला काल आणि परवा 2 दिवस लय जोरात पाऊस झाला. सो आत्ता पण गुगलला दाखवते पाऊस आहे जोरात. तर आपण पण परदेशी काम करू आणि कल्टी मारू दुपारच्यात. आपल्याला अजून एक व्हिजिट करायची. आता इथे 12:30 वाजले खरं 1-1.5 तास लेट आहे. आपण जरा 11:30ला 11पर्यंत तिथं पोहोचलं पाहिजे 11 वाजता. पण जरा काय जरा लेट होतं सगळीकडेच. एनिवेज चलो तुम्हाला कारखाना दाखवतो. कारखाना दिसतो दिसला कार चलते. आपलं नुकसान झालं बघा. बेकार नुकसान झालं. आलं बॉइलिंग हाऊस पूर्णपणे कल्ले बरं का. अजून जर जोरात वारा आली तर खालीच पड मला वाटतं. लय रिस्की काम झालंय राव. बघितलं ना बॉइलिंग हाऊसची काय अवस्था झाली. हे जाऊन अंदाज येत असेल तुम्हाला आला असेल की वारं किती जोरात होतं. एवढं मोठं राव 30 मीटरची हाईट असते त्याची 20-30 मीटरची. आणि ते असं पण नाही की खूप जुनं आहे ते शेड. ते कारखाना 18-19ला कारखाना म्हणजे 8-10 वर्षापूर्वीचं का बिल्डिंग आहे ती. एवढं जोरात वारं होतं. पहिल्यांदाच ते साहेब म्हणले होते ते 120 वगैरे काहीतरी KPHनं हे चाललेलं वारं स्पीड होतं. काल पण तुम्हाला म्हटलं बघा ते ह्याचा पण काल पण त्या कारखान्यात गेलेलं तिथल्या पण कारखान्याचं नुकसान झालेलं गोडाऊनचं आणि ह्यांचं पण नुकसान. आणि 3 दिवस लाईट नाही ह्या भागात. ते येताना मी बघितले तुम्हाला शूट नाही करायला जमले मला. पण ते सगळे आहेत ना जवळ 8 ते 10 खांब असे पडलेले लाईटचे रानात बिनात. भयानक परिस्थिती आहे. आता काय होतं आता मी इथून आलो का दुसऱ्या विजिटला. पण माझं प्लॅन होता आज जर रात्री याला जायचा कुठला कारखाना सॉरी ह्याला असं मला माझं गावलं नाही बीडला. पण काय विसरलो मी नाव विसरलो तर माझं लक्ष डायव्हर्ट झालं ट्रॅक्टरनं. हां माझा प्लॅन होता की आज माजलगावला जायचं. बट बहुतेक मला वाटतं मला कॅन्सल करायला लागेल. कारण हे जर 2 कारखाने आहेत मला वाटतं इकडं आलोच तर इथनं व्हिजिट करूनच जावं. तेवढ्यासाठी पण तिकडे येणं काय बरोबर नाही असं एकंदरीत वाटते. आता काय करतो थोड्या नंतर फोन करतो अपॉइंटमेंट घेतो. जर होत असेल तर ठीक नाही तर मग जो प्लॅन आहे तसंच. मग 1 दिवस बीडमध्ये काम करून कल्टी मारायची हा ना. आता बघू इथे कारखाना दुसरी व्हिजिट झाली की मग लंच करू. काय भूक तर एवढी नाही आहे मला. लेट्स सी. गाडी फुल चालली टपाव बसून माणसं राहिला. असे जेव्हा ST बंद होते का नाही तेव्हा मी लातूरला जायचो. लातूरला मी फिरलो बेकार. इथे काय मला असं वाटत ना गाडी येईल लवकर हात करूनच जायला लागणार आहे. सगळ्याच शेड इथे उडून गेले. इथं सावलीला जागा थांबायला जागाच नाही एवढं. म्हणून मी आता साईडला थांबले. तर कंटाळा आला ऊन लई लागते बेकार. मार्केटिंगचा जॉब बघते ना कसं स्ट्रगल बरं आहे. लय स्ट्रगल आहे भयानक. आता ही गाडी बघू. अजून एक विजिट करायची आपल्याला. ही गाडी कुठली आहे ही शायद इससे जा सकते हैं. हां वडापचीच गाडी दिसते. अंदाज आपला एकदम बरोबर आहे. वडापचीच गाडी. काय झालं हे तर रस्त्याचं काम चाललंय ना त्याच्यामुळे जरा गाड्यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे. त्यामुळे थोडा कमी वेळाने गाड्या येतात. आता या साईडला बघा तुम्हाला दाखवतो मी. या साईडला सगळे ते खांब वगैरे पडलेले आहेत. वॉर फ्रंटवर काम चालू आहे सगळं. तिकडे पोल सुटला आहे. ह्याला मागच्या वेळी जेव्हा आलेलो ना तेव्हा मागचं हॉटेल उघडं होतं. तिथे जरा मी नाश्ता बिष्टा गेलेला पण आज बंद आहे. काय इकडे आहे ना या भागात जरा हॉटेल वगैरे जरा गणलेल्या स्कीम आहेत. एवढं काय खास नाही. त्याच्यामुळे मला आता नांदेडला जायला ना. बाबा कालच्या पावसानं किती नुकसान केले सांगा जरा. पावसाची तर फार नुकसान झाले साहेब. तुमचं नाव गाव सांगा की पूर्ण. बाबूराव कोंडमाराव काकडे माळेगाव काटा. काय कसं काय वारं आलं जोरात काय जोरात वारा होतं. कारखान्याचं सगळं बॉइलिंग हाऊस गेलं सगळं. कारखान्यात गेलं
आणि रोडवाल्याची नुकसान झाली. आहे ना? माझी तर 50-60 हजाराची नुकसान झाली साहेब. होय? सगळं उडालं. सगळं उडाल ना? भीती पलट्या घराच्या. पंचनामा झाला का? हो, पंचनामा काल झाला साहेब. झाला होईल मग काहीतरी काय सांगावं काय होईल चला. काल गाडी आली पण आता कळमनुरीवरनं फुल गाडी भरून आली आणि एवढी गर्दी होती. तर परत म्हटलं दुसऱ्या गाडीची वाट बघत जर बसलं तर काय होईल. दुसरी जी मिटिंग आहे आता माझी भोकरमध्ये ते कॅन्सल होईल. त्यामुळे मी काय केलं तिनं काय हे करतात त्याच गर्दीतच बसलो आणि डायरेक्ट मागे येऊन थांबलो. त्या गर्दी बघितली फुलान गर्दी. जर थांबत बसलो तर नाहीतर मला नांदेडला पोचायला संध्याकाळचं लागेल. काय म्हणलं न थांबता आपण आपलं जाव्यात पुढं. चलो आता भोकरन फाटा जाऊ भेटूयात आपण. मित्रांनो आता लई मोठा पोपट झाला आहे. काय आलं मग मी तेव्हा बस होती त्यातनं उतरलो आणि आलो कळमनुरीवरनं. काय झालं सकाळी मी चेकआउट करून गेलो ना. माझा ॲक्च्युली प्लॅन होता की आज इकडं जायचं माजलगावला. बट तो ड्रॉप केला आणि इथं जरा दुसरे एक अपॉइंटमेंट 2 मिळाल्या तर इकडे जाणार होतं बेसिकली नांदेडमध्येच. तर आलो आणि चेक केलं तर राहायला रूम सगळा गेलेला आहे. सगळं हॉटेल सगळं सोल्ड आउट झालेलं पूर्णमध्ये. तर आता काय केलं आहे दुसरं हॉटेल बघितलं त्यातनं 2 किलोमीटर आहे आणि जे अजून एक दुसरं ऑप्शन होतं ते चेक केलं तर ते फुल. माझं एक दुसरं हॉटेल सापडलं जरा सोसं हॉटेल एवढं काय हे नाही. बट ठीक आहे आता तिकडे जातो जर नवीन गोष्टी ट्राय केल्या पाहिजे. इथनंही 2 किलोमीटर जायचे. तुझे बंधू इथं पण आहे नांदेडमध्ये पण ते आणि हा नाही सगळा असा क्लासेसचा एरिया सगळे लाईनीने क्लासेस आहेत सगळे क्लासेस आणि मोठे मोठे क्लासेस. नवीन हॉटेल आहे आपलं आपण नवीन हॉटेलही गेलं आहे. बाहेरनं तरी भारी दिसते. बघू आज जाऊन बघतो भारी दिसतं. बाहेर जरा नवीन दिसतं मिडलँड. चलो अंदर जाके देख. पेंटिंग क्वालिटी केली बेस्ट. याला रूम खरंच क्वालिटी आहे बरं का. मी आधीच इकडे यायला पाहिजे तर. केवढी मोठी रूम आहे आणि खूप स्वस्त पडली त्या आयुष्यात तरी 500-600 रुपये गेले. बघा चर्चा व्ह्यू पण खतरनाक वाटते. व्ह्यू जरा गाणं काय पण ठीक आहे. वॉशरूम पण मोठे छान 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 छान. फक्त गरम पाण्याची किटली मागवली पाहिजे. मग मी ॲक्च्युली खरं व्हायचा होतो रूम तिथे मिळालेला नाही. पण जे म्हणतात ना जे होतं ते खरंच चांगलं ते होतं. रूम मला 1 नंबर मिळाला. हॉटेल 1 नंबर बेस्ट आहे. रेस्टॉरंट मग खरंच छान आहे. म्हणजे वाईफ पण 1 नंबर क्वालिटी. इतकी मजा आली जेवताना. एकटाच होतो पण निवांत गाडी बिडी लावलेली ओके म्हणजे. आणि क्राऊड पण खूप चांगलं होतं. ओपन एअर असल्यामुळे गरम होत नाही काय नाही निवांत एकदम. काय म्हणतात त्याला रूपटॉप बेस्ट आहे. फक्त 2 गोष्टी आहेत. एक तर रेंजचा जरा इश्यू आहे. एअरटेल नाही आहे. बाकी सगळं बेस्ट आहे. त्याचा पलीकडं पण एक हॉटेल आता मला वाटतं घरी एकदा ते पण ट्राय करावं. दिसते का पण भारी मला आवडलं रेस्टॉरंट आणि आय विल रेकमेंड टू यू ऑल्सो. चलो ब्लॉग बंद करतो. आता जाऊन झोपतो डायरेक्ट. चलो गुड नाईट.